नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षेला वेशीवर टाकून अडचणी व असुविधा निर्माण करणाऱ्या NHAIच्या मुजोर अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची हालचाली सुरू. नागपूर-अमरावती मार्गावरील उड्डाणपूल निर्मितीच्या नियमबाह्य कामामुळे रहाटगाव रिंग रोड टी पॉइंटवर वाढली प्रचंड दुरावस्था. विकासाच्या नावावर नागरिकांच्या जीवाला वेठीस धरण्याचा प्रकार खपवून घेणार नाही. आमदार सुलभा खोडके. महसूल प्रशासन, पोलीस विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या अधिकाऱ्यासमवेत ऑन दी स्पॉट जॉईंट इन्स्पेक्शन. विकास व सुविधेच्या नावावर जनतेच्या आरोग्याशी खेळ व त्यांच्या सुरक्षेला वेठीस धरून जीवावर उठलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 नागपूर-अमरावती मार्गावरील रहाटगाव रिंग रोड टी पॉइंट जवळच्या मार्गावर लहान मोठ्या अपघातांची शृंखला सुरूच आहे. केवळ खोदकाम करून ठेवले असून बांधकाम सामग्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या राखेचे ढिगार जागोजागी लावण्यात आल्याने उडणाऱ्या धुनीकणामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इतकेच नाही तर लगतचे शेतकरी यांच्या शेतात जाणारे छोटे रस्ते सुद्धा अप्रोच नालीचे रपटे उंच करून बंद करण्यात आले आहे. उड्डाणपुलाचे निर्माण कार्य करताना सर्व सुरक्षित उपाययोजना, डायव्हर्शन फलक, बॅरिकेड, सुरक्षा रक्षक इत्यादी व्यवस्था करणे महत्त्वाचे असताना NHAIचे अधिकारी विश्वास साळुंखे यांनी नियमबाह्य पद्धतीने मनमानी व बेजबाबदारपणे कारभार करून अनेकानेक असुविधा व अडचणी निर्माण केल्या आहेत. महसूल प्रशासन, पोलीस, वाहतूक विभाग व प्रदूषण विभागाची दिशाभूल करणाऱ्या व नागरिकांच्या सुरक्षेला वेशीवर टाकून अडचणी निर्माण करणाऱ्या NHAIच्या मुजोर अधिकारी विश्वास साळुंखे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून असा आक्रमक पवित्रा अमरावतीचे आमदार सुलभाताई खोडके यांनी घेतला आहे. नागपूर मार्गावरील रहाटगाव रिंग रोड टी पॉइंट जवळच्या मार्गावर दिवसेंदिवस वाढत्या समस्यांबाबत आमदार सुलभाताई खोडके यांना नागरिकांच्या वतीने अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने आज 8 मे गुरुवार रोजी दुपारी 4:30 वाजता आमदार सुलभा खोडके यांनी महसूल प्रशासन, पोलीस विभाग व प्रदूषण नियंत्रण मंडळांच्या अधिकाऱ्यासमवेत सदर भागात संयुक्त पाहणी व निरीक्षण केले. या दरम्यान अनेक बाबी या नियमबाह्य, विनापरवानगी व मनमानीपणे करण्यात आल्याचे निदर्शनास येतेच संबंधित NHAIचे अधिकारी साळुंखे यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.